आणि आता बघणार आहोत आमचा निवडणूक विशेष कार्यक्रम हॅलो माईक टेस्टिंग। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेत्यांची प्रचारातली भाषणं बघणार आहोत, ज्याद्वारे आरोप प्रत्यारोप टीका टोमणे याद्वारे प्रतिस्पर्ध्यांना ते घायल करतायत। सातारा जिल्ह्यातल्या पाटणमध्ये भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उदयनराजे जोरदार बरसले। पाहूया। त्यांना वाटलं नव्हतं, कारण की त्यांच्याकडे एवढी मस्ती झाली होती की कुठं जातात ते, कुठं जातात, कुठं जाणार, एकतर आपलं ऐकायला लागणार, नाही तर मग गप घरी बसणार। आणि एखादा जर त्यांनी आवाज विरोधात उठवला तर त्याला चिरडलं जायचं। ही वस्तुस्थिती आहे। झालं का नाही त्या काय तसं महासभाचे ज्येष्ठ आहेत। मग आता ज्यांनी तुम्हाला चिरडण्याचं काम केलं त्यांना त्या पक्षाला चिरडण्याचं काम आता तुमच्या हातून झालं पाहिजे, एवढं लक्षात घ्या। असं काय ना, आपण इथं जशा तसं म्हणून म्हणत नाही, पण ह्या लोकांची लायकी तरी लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाने जाणार, काम न करता मला मत द्या, आणि मग लोक म्हणतात नाही त्यांना सहानुभूती मिळते। वा, अशा प्रकारे सहानुभूती ते काय करणार, असं करणार बघू। आता देवेंद्रजींना होतं थोडस दाखवतो, त्याला वाटते का मला सहानुभूती, माझं चुकलो, आमचं चुकलं, खूप भ्रष्टाचार केलं, खूप लुबाडलं, याच्या पुढे करणार नाही। आणि या वेळेला मला संधी द्या, तुम्ही देणार संधी, लाज वाटले पाहिजे। आले तर त्यांना पहिला धरून ठेवा, आणि तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं, जेवढे त्यांनी त्याला सोडू नका, दाम ठेवून ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।